नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जयंत करणार विश्वाच्या आईचा खून तर जयंत जाणार विश्वाच्या घरून जानूला घेऊन कायमचं. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की विश्वाची आई आणि जानू आपल्या दोघीजणी देखील जयंतच्या घरी आल्या होत्या. पण त्यावेळेस मात्र तुम्ही पाहिलंच की जानूने ज्या क्षणाला ते घर पाहिलं त्यावेळेस मात्र तिला चक्कर आली आणि ती त्याच ठिकाणी पडली होती. आणि तिथून कसंबसं विश्वाच्या आईने जानूला घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पण एवढ्या प्रसंगामध्ये घडलेली सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे जानूला कळालं की विश्वाच्या घरी आपण सेफ नाही आहे. कारण की जयंत कधी देखील येऊ शकतो आणि आपल्याला त्या ठिकाणावरून घेऊन जाऊ शकतो किंवा त्याची आणि माझी भेट होऊ शकतो. त्याच्यामुळे आता जानू ठरवते की काही जरी झालं तरी विश्वाच्या घरी राहायचं नाही. पण दुसरीकडे मात्र विश्वाच्या आईला काहीच कळालेलं नसतं की जानूला असं का होतंय, कारण की तिला चक्कर काय येते. कारण की तिला माहीतच नसतं मुळात जयंतचे आणि जानूचं याच्या अगोदर लग्न झालंय आणि जानू गायब आहे ती. आणि ही जयंत कानिटकरची खरी बायको आहे हे विश्वाच्या आईला माहीतच नाही, कारण की ते तिला तनू म्हणून ओळखत असतात. तर दुसरीकडे जयंतच्या हातात जो भक्कम पुरावा लागलेला असतो तो म्हणजेच आपल्या जानूचं पैंजण. तुम्ही पाहिलंच की ते जयंतला सापडलं आणि त्याच पैंजणावरून आता जयंत जानूचा शोध घेणार आहे. कारण की याच्या अगोदर त्याला फक्त वाटत होतं की जानू जिवंत आहे आणि ती ह्याच जगामध्ये आहे. पण त्याला अजूनपर्यंत कोणताच ठोस पुरावा सापडला नव्हता की जानू ह्या जगामध्ये जिवंत आहे का नाही आहे. आणि आता त्याच पुराव्याच्या अनुसार मात्र आपल्या जयंतला सगळ्यात भयानक गोष्ट कळते, ती म्हणजे जानू जिवंत आहे आणि ती आहे कुठं, ते पण विश्वाच्या घरी. तर दुसरीकडे आता जयंत म्हणतो की वेळ न घालवता मला विश्वाच्या घरी माझ्या जानूला शोधण्यासाठी गेलंच पाहिजे. तर दुसरीकडे आता जानूची ही जी काय अवस्था झालेली असते, तुम्ही पाहिलंच की ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते चक्क. आणि त्या ठिकाणी विश्वा हे सगळेजण जातात आणि विश्वाला कळतं की आईने केलेला मूर्खपणा आता ते सगळं काय आपल्या जानूच्या अंगलट आलेलं आहे. कारण की सगळ्यांना असं वाटत असतं की तनूला अचानक चक्कर आली म्हणजे याच्या पाठीमागे वेगळं कारण असेल. परंतु मात्र आपल्या विश्वाला पूर्णपणे माहीत असते की याच्या पाठीमागे जयंत कानिटकरच आहे. आणि त्यावेळेस मात्र विश्वा मात्र स्वतःच्या आईला विचारतो की तू जानूला घेऊन कुठे गेली होतीस. त्यावेळेस मात्र ती सांगते की जयंत कानिटकरच्या घरी. आणि त्यावेळेस मात्र विश्वाला एवढा राग येतो, विश्वा म्हणतो की काय संबंध आहे आपल्या घरच्या माणसांना तिकडे घेऊन जाण्याची, कारण की त्या माणसासोबत आपला कोणताही संबंध नाही. त्यावेळेस मात्र विश्वाची आई म्हणते की अरे विश्वा तो एवढा चिडतोय का, असं का झालं नेमकं. मला थोडं माहीत होतं की आपल्या तनूला तिथे गेल्याच्या नंतर काय प्रॉब्लेम होणार आहे ते, कारण की ते इथे जायच्या अगोदरच तनूला चक्कर आली होती. पण त्यावेळेस मात्र विश्वा म्हणतो की आता जानूला आपल्या घरामध्ये ठेवणं खूप सेफ नाही आहे, कारण की हा जयंत कानिटकर कधी देखील येऊ शकतो. आणि घडतं त्याच्या उलटच सगळं मित्रांनो. कारण की त्याच्या लगेचच पुढच्या 10-15 मिनिटात जयंत कानिटकर विश्वाच्या घरी येतो आणि ते पैंजण घेऊन येतो. कारण की त्याला खात्री असते की हे माझ्या जानूचं पैंजण आहे, त्याच्यामुळे माझी जानू इथे येऊन तर गेली नसेल ना. त्याच्यामुळे हा जयंत कानिटकर कॅमेरे देखील त्यांनी चेक केलेले असतात. पण त्यावेळेस मात्र त्याला कॅमेरामध्ये आपली जानू स्पष्ट दिसलेली नसते. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी जयंत म्हणतो की आता मला माझ्या जानूला शोधलंच पाहिजे. त्याच्यासाठी तो विश्वाच्या घरी सगळीकडे आपल्या जानूला शोधत असतो. पण त्याला कुठे देखील जानू सापडलेली नसते, कारण की तुम्हाला माहीतच आहे की आपल्या विश्वाने पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं असतं आणि आपल्या तनूला लपवून ठेवलेलं असतं. त्यावेळेस मात्र विश्वाची आई जयंतला म्हणते की तुम्ही तुमच्या घरी परत येणारच होते त्या सह्या घेण्यासाठी, पण आता जयंत म्हणतो की तुम्ही काय गरज नाही माझ्या घरी एवढ्या लांब पुण्याला येण्याची, कारण की मी स्वतःच आलेलो आहे नाही ते, कारण की आपण इथेच बसून सह्या करूया. पण मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्ही त्या दिवशी माझ्या घरी आलता त्यावेळेस मात्र तुमच्यासोबत कोणी अजून आलं होतं का. त्यावेळेस मात्र विश्वाची आई म्हणते की अहो तुम्हाला सांगायचंच राहिलं, माझ्यासोबत तनूला घेऊन मी तुमच्या घरी आली होती. पण तुमच्या घरात यायच्या अगोदरच बिचारा तनूला चक्कर आली आणि त्याच्यामुळे आम्ही थेट तिथून इमर्जन्सी आली, त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये गेलो. तर हे सगळं कळाल्याच्या नंतर जयंतला खात्री पटते की नक्कीच विश्वाच्या घरी माझी जानू असणार आहे, कारण की हे पैंजण आणि ती तनू तिथे येणं, तो डब्बा, हे सगळं काही आता जयंतला आठवतो. आणि जयंत म्हणतो की माझ्यापासून विश्वाने एवढा मोठा विश्वासघात केला ना, आता मी ह्याला सोडणार नाही. आणि त्याच्यानंतर मात्र जयंत म्हणतो की मला भेटता येईल का त्या तनूला, म्हणजे कुठे आहे ती. त्यावेळेस मात्र तिथे विश्वा येतो आणि म्हणतो की काहीच गरज नाही तुला तिला भेटण्याची, कारण की आमच्या घरातील लोकांना भेटायची तुझी काहीही गरज नाही, कारण की जी काय आपली कंपनीची कामं असतात ना हे सगळे आपण तिकडेच करत जाऊ, त्याच्यामुळे तू आमच्या घरी सारखा उठसूट येत जाऊ नको. त्यावेळेस मात्र हे सगळं बोलल्याच्या नंतर जयंत म्हणतो की विश्वा तू तुझी लिमिट क्रॉस करतोय, लिमिटमध्ये राहा. विश्वाला खात्री असते की जर हा तनूला बघायला गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, कारण की ती आधीच एवढ्या मोठ्या धक्क्यात सापडलेली आहे आणि त्याच्यानंतर जर जयंत परत तिथे गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, कारण की तिचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. आणि आता विश्वा ठरवतो की काही जरी झालं तरी तनूला ह्या घरात नको ठेवायला, नाहीतर खूप मोठा परत प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हा जयंत सारखा इथे पडून राहिलेला आहे, कारण की हा सारखा कुत्र्यासारखा ह्या घरात येतोय आणि ह्या घरातून जातोय, त्याच्यामुळे तो कधी देखील जानूला शोधू शकतो आणि तिला इथून कायमचं घेऊन जाऊ शकतो. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलेच की आता सिद्धू आणि भावना दोघेजण देखील आता स्वतंत्र झालेले असतात. म्हणजेच तुम्ही पाहिलं की कशाप्रकारे
प्रकारे गाडे पाटलांचा त्यांच्यावरती कोणत्याच प्रकारचा प्रेशर नसतो आणि त्याच्यामुळे आता ते आनंदाने जगत असतात. पण आता पुढे घडणारी भयानक गोष्ट आहे मित्रांनो. सिद्धू आणि भावना हे सगळेजण मिळून कसे आपले पाहिलेच तुम्ही की मराठी शाळा वाचवतात, त्याच प्रकारे आता त्यांचा लढा असतो त्यांच्या स्वतःच्या आयुष्यासोबत देखील. कारण की त्यांना देखील आता गाडे पाटलांना दाखवून द्यायचं असतं की ते देखील काय चीज आहेत. आणि आता पुढे तुम्ही पाहाल की सिद्धू आणि भावना दोघेजण मिळून एक छोटासा बिझनेस सुरू करायचा सुरुवात करतात. कारण की तुम्ही पाहिलंच की लक्ष्मीने आणि कशा प्रकारे एकीकडे आपल्या विनानी ह्या दोघींनी मिळून जो काही पीठगिरणीचा व्यवसाय सुरू केला होता त्यांचा खूप चांगल्या प्रकारे सक्सेस झाला. आणि याच्यामुळे आता सिद्धू आणि भावना ठरवतात की गाडे पाटलांची लोक आपल्याला कोणतं जरी काम केलं ना त्या ठिकाणावरून काढणारच आहेत, त्याच्यापेक्षा आपण स्वतःचा एक चांगला बिझनेस चालू करूया, यामधून आपल्यालाच फायदा होईल. पण दुसरीकडे सिद्धूने तुम्ही पाहिलंच की पाठीमागच्या वेळेस रेणुका ज्या प्रकारे भेटायला आलती आणि तिचा ज्या प्रकारे लक्ष्मीसमोर अपमान केला ते पाहून एकच गोष्ट कळते की सिद्धूचं त्याच्या आईवरती काहीच प्रेम नाही आहे. कारण की जेवढ्या प्रकारे तो लक्ष्मीला आणि भावनाच्या घरातल्या लोकांवरती प्रेम करतोय ना तसं तो स्वतःच्या आईवरती कधीच करत नाही. कारण की आईचा अपमान असं सगळ्यांसमोर करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि या ठिकाणी सिद्धू चुकलेला आहे. तर दुसरीकडे आता विश्वा ठरवतो की जानूला त्या ठिकाणावरून मला कायमचं हलवलं पाहिजे. तर विश्वाचा अजून एक गेस्ट हाऊस असतं, त्या ठिकाणी म्हणतो की आता जानूची पूर्णपणे मी सेटलमेंट करतो, तिथून तिला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी मी तिथपर्यंत पोहोचवत जाईल. विश्वाने घेतलेला हा निर्णय एकदम परफेक्ट असतो. कारण की त्यांच्या घरापासूनच 400-500 मीटरच्या अंतरावरती ते गेस्ट हाऊस असतं आणि त्याच ठिकाणी तो जानूची पूर्णपणे म्हणजे सेटलमेंट करतो आणि तो ठरवतो की त्या ठिकाणी जर जानू राहिली तर काहीच अडचण येणार नाही. पण विश्वाच्या आईला हे काहीच कळत नसतं. कारण की तिला वाटत असतं की तनूची एवढी काळजी विश्वा का घेत आहे. पण जाऊ द्या, आपल्या फॅमिलीची एक मेंबर तनू बनले त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं तर बनतंच. त्याच्यामुळे विश्वा घेतोय तर खूप चांगलीच गोष्ट आहे. कारण की सईची ती चांगली मैत्रीण आहे. सई आणि विश्वा दोघेजण मिळून सगळं काही जानूसाठी करत असतात. पण बिचाऱ्या सईला खरं सत्य अजून माहीत नसतं. तर आता दुसरीकडे तुम्ही पुढे पाहाल की आता ज्या प्रकारे आता जानू तिथून म्हणजेच त्या विश्वाच्या घरातून त्या गेस्ट हाऊसमध्ये राहायला जाते, त्याच्यानंतर परत जयंत त्या ठिकाणी येतो. कारण की जयंतला पूर्ण डाऊट असतो की जानू ह्याच घरामध्ये आहे. त्याच्यामुळे जयंत लक्ष ठेवूनच असतो विश्वाच्या घरावरती. पण विश्वाने देखील निर्णय घेतलेला असतो की त्या जयंतला घराच्या आतमध्ये येऊन द्यायचा नाही. त्यासाठी आता जयंत चक्क वेश बदलून त्या घरामध्ये एंट्री करतो मित्रांनो. कारण की जयंत आता पूर्णपणे त्याचा हुलिया बदलतो आणि पूर्णपणे बदलून त्या घरात यायचं ठरवतो. आणि त्या ठिकाणी आल्याच्यानंतर विश्वाच्या आईला बिचारा माहीतच नसतं की हा जयंत या ठिकाणी एवढ्या वेळेस कशासाठी येईल. कारण की तिला काहीच खात्री नसते की हा जयंत त्या ठिकाणी येतोय कशासाठी. दुसरीकडे बिचारा विश्वा मात्र आपल्या जानूला सेव्ह करण्यासाठी पूर्णपणे व्यस्त झालेला असतो. पण आता जयंत ठरवतो की मी जर दिवसा या ठिकाणी आलो तर विश्वा मला ह्या घरात एंट्री काय पाऊल देखील ठेवून देणार नाही. त्याच्यामुळे विश्वाला खात्री आहे की माझ्यापासून जानूला खतरा आहे, त्याच्यामुळे मला रात्रीच्या वेळेस इथे एंट्री केली पाहिजे. तर आता तुम्ही पुढे पाहाल की आता विश्वा कशाप्रकारे जानूला आपल्या कॉफी हे सगळं काही ह्या घरातून त्या घरात घेऊन जात असतो. पण त्यावेळेस मात्र जानू विश्वाला म्हणत असते की विश्वा असं करू नको, लोकांना चुकीचं वाटेल, ते आईंना डाऊट येईल, सईला वाईट वाटेल, चुकीचं वाटेल, त्याच्यामुळे असं काय करू नको तू, मी सगळे इथे काही बनवेल ना. त्यावेळेस मात्र विश्वा म्हणतो की तू काळजी करू नको जानू, ज्या प्रकारे तू ह्या घरच्यांची कोणी ना कोणी आहे ना त्याच प्रकारे तू माझी मैत्रीण आहे, त्याच्यामुळे तुझ्यासाठी हे सगळं करणं माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. त्याच्यामुळे तू प्लीज टेन्शन घेऊ नको आणि तुझी पूर्णपणे काळजी घेणं आणि जबाबदारी ही सगळी माझी आहे, त्याच्यामुळे तू सगळं काय विसरून जाता. तर दुसरीकडे आता विश्वा ज्या प्रकारे कॉफी घेऊन आपल्या जानूकडे जातो त्याच प्रकारे मात्र विश्वाची आई देखील आपल्या विश्वाला फॉलो करत तिथपर्यंत जाते. आणि त्याच ठिकाणी तिला कळतं की विश्वाचं आणि जानूचं काय नातं होतं. आणि तिला त्यावेळेस कळतं की ही जानू म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ही जयंत कानिटकरची बायको आहे. आणि त्यावेळेस मात्र विश्वा आईच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की तिला कळतं की जानू आणि विश्वाचं नातं हे असं आहे आणि ही आत्तापर्यंत खोटं बोलून आपल्या घरामध्ये तनू नावाने राहत होती. आणि विश्वाची आई ज्यावेळेस मात्र जयंत कानिटकरच्या घरी जाते त्यावेळेस मात्र तिला जानूचा खूप मोठा फोटो त्या घरामध्ये दिसतो. आणि त्यावेळेस मात्र ती जयंतला विचारते की ही कोण आहे. त्यावेळेस मात्र जयंत म्हणतो की ही माझी बायको जानू आहे. त्यावेळेस मात्र तिला पूर्णपणे खात्री पटते की जयंत कानिटकरची बायको म्हणजेच ही जानू म्हणजे आपल्या घरामध्ये राहणारी तनू आहे. त्यावेळेस मात्र विश्वाची आई घाबरून घरी येते आणि त्याच रात्री मात्र जयंत त्या घरामध्ये परत येतो वेश बदलून. आणि त्यावेळेस मात्र विश्वाची आई म्हणते की एवढ्या रात्री तुम्ही काय काम आहे तुमचं. त्यावेळेस मात्र जयंत म्हणतो की माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मला आतमध्ये येऊ द्या. आणि त्याच वेळेस मात्र मित्रांनो घडती भयानक गोष्ट की जयंत त्या घरामध्ये आतमध्ये येतो. पण विश्वाच्या आईला अगोदरच सगळी काही बातमी कळालेली असते की कशा प्रकारे म्हणजेच आपल्या जानूसोबत हा जयंत वागलेला आहे. आणि त्याने आत्तापर्यंत तुम्ही पाहिलंच की आपल्या आजीला आणि जानूच्या मित्रांना मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि हे सगळं आपली जानू स्वतःहून विश्वाच्या आईला सांगते. कारण की विश्वाच्या आईसमोर एवढं भयानक सत्य आल्याच्या नंतर त्यांची दोघांची भेट देखील होते. त्यावेळेस मात्र सगळं काही जानू त्याला सत्य सांगून टाकते की जयंतने कशाप्रकारे माझं आयुष्य बर्बाद केलं आणि माझ्या जवळच्या सगळ्या लोकांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मात्र आता विश्वाच्या आईने ठरवलेलं असतं की त्या जयंत कानिटकरसोबत कोणतेच संबंध ठेवायचे नाही. पण आता दुर्दैवाने हा जयंत कानिटकर रात्रीच्या वेळेस त्या घरामध्ये आल्याच्या नंतर विश्वाची आई हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि जयंतला तिथून हाकलून लावण्याचा प्रयत्न करत असते. पण आता जयंतचे पूर्णपणे पेशन्स संपलेले असतात. त्याच्यामुळे जयंत ठरवतो की मला काही जरी झालं तरी मला माझ्या जानूला भेटलंच पाहिजे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की हा जयंत पूर्णपणे मॅड आहे आणि त्याला पूर्णपणे वेड लागलेला आहे. कारण की हा दिसतो ना जेवढा चांगला त्याच्यापेक्षा हा घाणेरडा
वेरडा माणूस आहे, कारण की हा चक्क आपल्या विश्वाच्या आईवरती हल्ला करतो आणि म्हणतो की मला आज जाऊ द्या, नाहीतर मी तुम्हाला मारायला देखील मागे पुढे पाहणार नाही. त्यावेळेस मात्र आपल्या विश्वाची आई जयंतच्या डोक्यामध्ये मारण्यासाठी काहीतरी हातात घेते. त्यावेळेस मात्र हा जयंत चाकू घेऊन विश्वाच्या आईवरती हल्ला करतो आणि तिथून हल्ला केल्याच्या नंतर तो थेट आता त्या गेस्ट हाऊसकडे म्हणजे जानूच्या घराकडे निघालेला असतो. पण मित्रांनो, आता पुढे हेच पाहणं रंजक ठरेल की बिचाऱ्या विश्वाच्या आईवरती तर ह्यांनी हल्ला केला, पण दुसरीकडे हा जानूपर्यंत पोहोचल्याच्या नंतर आपल्या जानूला कोणती इजा पोचवतोय का ह्या दोघांची त्या ठिकाणी भेट होती हे पाहायला खूप मजा येणार आहे. कारण की हे सगळं तुम्हाला आता लगेच पाहायला नाही भेटेल, हे पुढचे एपिसोड आहे मित्रांनो. कारण की तुम्हाला माहीत नसेल पण ही एक सिरियल एक रिमेक आहे, त्यामुळे त्या सिरियलमध्ये देखील सेम टू सेम असंच पुढे घडलंय, तर तुम्हाला हा ट्विस्ट खतरनाकवानी पुढे पाहायला भेटेल. पण मित्रांनो, ज्यावेळेस मात्र आता जयंतला कळेल की जानू त्याची जिवंत आहे आणि विश्वाच्या घरात आहे आणि विश्वाला कळेल की आपल्या आईवरती हल्ला करणारा हा जयंत कानिटकर आहे, त्यावेळेस मात्र काय घडेल. कारण की जानू आणि जयंतची जर भेट झाली तर जयंत आपल्या जानूला घेऊन 100% परत रिटर्न जाणार. पण काय होईल मित्रांनो, कारण की त्याने आपल्या विश्वाच्या आईला मारण्यासाठी मागे पुढे विचार नाही केला तर तो आपल्या जानूसोबत काही देखील करू शकतो. मला काय वाटतं याबाबत, ह्या पुढच्या येणाऱ्या ट्विस्टबाबत नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून आणि आपल्या यूट्यूब चॅनलकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर एक कमेंट नक्की करा. धन्यवाद.